नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रितेश सर पुन्हा या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी MPSC करणाऱ्या मुलांसाठी 25 जून 2026 रोजी या ठिकाणी आयोगाचं हे प्रसिद्ध पत्रक आज या ठिकाणी आलेलं आहे. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. बघा, म्हणजे या ठिकाणी MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप ए आणि MPSC ग्रुप सी वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याबाबत आयोगाचं हे लेटर आहे. सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून केवळ एकदाच होतात. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेकरता पात्र ठरत नाही. तथापि सदर उमेदवाराला सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षेची तयारी करताना उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदा घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांच्या अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा वर्षातून 2दा किंवा अधिक वेळा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. उपरोक्त तिन्ही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT बेस्ड घेण्यात येतील. त्याचप्रमाणे जर या परीक्षा एकापेक्षा अधिक 17 महिने घेणे आवश्यक असल्यास उमेदवाराच्या गुणाचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्याचा वापर करण्यात येईल. याप्रमाणे संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यात येईल. संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्वी परीक्षामधील संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराला पात्र ठरवण्यासंदर्भात कार्यपद्धतीबाबत स्वतंत्र प्रसिद्ध पत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. उपरोक्त कार्यपद्धती 2027च्या पूर्व परीक्षेपासून लागू करण्यात येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी MPSCनं अतिशय चांगला या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की MPSC ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप ए आता वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळासुद्धा होऊ शकणार आहे, जे MPSCने या ठिकाणी डिक्लेअर केलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो की पूर्वी जे व्हायचं की PSI प्री वेगळी, STI प्री वेगळी, ASO प्री वेगळी, ओके, असं तर होणार नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 वेळा या ठिकाणी ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप ए देण्याच्या या ठिकाणी तुम्हाला चान्स MPSCने दिलेला आहे. मित्रांनो, अतिशय चांगली हे सुवर्ण संधी मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा, म्हणजे दर 2-3 महिन्यांनी तुम्हाला ॲड या ठिकाणी दिसणारच आहे, जे MPSCकडून ऑलरेडी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला माझ्या चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.